नमस्कार, पुणे डिजिटल मीडियामध्ये आपले स्वागत. मी महाराष्ट्र प्रतिनिधी योगीराज परदेशी सांबरे. माझ्यासोबत आहे कॅमेरामॅन साहिल परदेशी सांबरे. आज आपण बालाजीनगर पुणे येथे तृप्तीताई देसाई भूमाता ब्रिगेडच्या वतीनं त्या ज्या सामाजिक कार्य वगैरे करत आहेत त्याविषयी आपण एक चालू विषय आहेत की अशोक खरात या नराधमाला ज्याप्रमाणे त्यांनी कृत्य केळसवानं केलेलं आहे त्याविषयी जो प्रकार आज 2000 महिलांच्या त्यांनी जे शोषण केलेलं आहे त्याविषयीची माहिती व त्यांचे जे व्हिडिओज वगैरे आहेत ते महाराष्ट्र राज्यभर प्रसिद्ध झालेले आहेत. त्याविषयी आपण जो आवाज उचललाय खंबीर असा बुलंद आवाज ते भूमाता ब्रिगेड तृप्तीताई देसाई, आपलं पुणे डिजिटल मीडियामध्ये स्वागत आहे. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. आपण जो विषय मांडलेला आहे आता, तर या विषयीची माहिती आपल्याला कधी होती, कधीपासून? मागील वर्षी मार्च 2025 ला जेव्हा हे प्रकरण एका संपादकाकडे आलेलं होतं श्रीरामपूरच्या, आणि त्यांनी ती बातमी छापलेली होती. आणि ती बातमी छापल्यानंतर सगळ्यात पहिला ती बातमी जी आहे त्या खेमनारांनी मला पाठवलेली होती. आणि ते पाठवल्यानंतर सांगितलं होतं की त्याच वेळेला अण्णा मोरे जे प्रकरण आहे ते माझं चालू होतं. नाशिकचे जे अण्णा मोरे आहेत त्यांचं एक सेक्स स्कॅन्डल जे आहे ते आम्ही बाहेर काढलं होतं. आपण बघितलं असेल की त्यामध्ये सुद्धा राजकीय दबाव आला आणि ते प्रकरण जे आहे ते थांबवलं गेलं. परंतु या प्रकरणामध्ये ही बातमी आली आणि त्यावेळेला मग मला त्या संपादकांनी सांगितलं होतं की ताई, या ट्रस्टवर महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत कॅप्टन खरातच्या, आणि ते प्रकरण आम्ही तुमच्याकडे घेऊन येणार आहोत. काही पेनड्राईव्ह जे आहेत, काही व्हिडिओ जे आहेत ते लैंगिक शोषणाचे गंभीर व्हिडिओ जे आहेत ते आमच्यापर्यंत पोहोचणार आहेत. पण असं झालं की बातमी छापली आणि ती खरातपर्यंत पोहोचली, ती महिला आयोगाच्या अध्यक्षांपर्यंत पोहोचली. आणि मग हे सगळे अलर्ट झाल्यामुळं जो माणूस ते पेनड्राईव्ह देणार होता त्याच्यापर्यंत जे आहे तो त्यांचाच माणूस असल्यामुळं तो घाबरला आणि आमच्यापर्यंत ते व्हिडिओ जे काय आहेत, फोटोज, जे काही सगळं मटेरियल येणार होतं ते काय अजिबात आलं नाही. आम्ही प्रचंड जो आहे तो फॉलोअप पण घेतला, त्यामुळे तो विषय तिथं थांबला. परंतु त्यानंतर सुद्धा 5-7 महिन्यांनी जे आहे ते काही लोकांनी तो पेनड्राईव्ह काही ठिकाणी नेण्याचा प्रयत्न केला आणि माझ्याकडे हा पेनड्राईव्ह, हे व्हिडिओ आता जे आहे ते 5 मार्च 2026 ला जे आहेत माझ्या ऑफिसला काही नाशिकची आणि नगरची लोक जी आहेत ती घेऊन आली आणि त्यांचं हेच म्हणणं होतं की तातडीनं 6 मार्चला मी यामध्ये पत्रकार परिषद घ्यावी आणि हा सगळा जो भांडाफोड आहे खरातचा तो करावा. परंतु त्याच वेळेला त्यांनी मला सांगितलं की जो अशोक खरात आहे तो परदेशात पळून जाण्याच्या तयारीत आहे. त्याला कुणकुण लागलेली आहे की पेनड्राईव्ह जो आहे तो कुठपर्यंत जरी जाईल आणि काहीतरी कारवाई होऊ शकते किंवा तो मीडियापर्यंत जाऊ शकतो, त्यामुळे तो पळून जाण्याच्या तयारीत होता. आणि म्हणून माझ्याकडे जे लोक आलेले होते ते पेनड्राईव्ह मधले काही व्हिडिओ सुद्धा मी बघितले. त्यांच्याकडे 100-150 व्हिडिओ होते, त्यातले 7-8 व्हिडिओ मी बघितले ज्याच्यामध्ये काही राजकारणी महिलांचे व्हिडिओ आहेत, काही सरकारी अधिकारी महिलांचे व्हिडिओ आहेत, काही अल्पवयीन मुलींचे व्हिडिओ, कारण ते इतके घाणेरड्या पद्धतीचे व्हिडिओ होते लैंगिक शोषणाचे किंवा जे योनी पूजा किंवा ज्या पद्धतीचा, ते बघून अगदी किळसवाना प्रकार होता. आणि त्यावेळेला मी ठरवलं की हा व्यक्ती जो आहे तो परदेशात पळून नाही गेला पाहिजे. 6 मार्चला मी पत्रकार परिषद घेतली असती, मला प्रसिद्धी नक्कीच मिळाली असती, परंतु मी फिर्यादी होऊ शकत नाही. त्यामुळे फिर्यादी जर मी झाले नसते तर त्याच दिवशी रात्री पत्रकार परिषद झाल्यावर तो परदेशात पळून गेला असता तर तो आपल्या पोलिसांना सहजासहजी सापडला नसता. आणि म्हणून मग माझ्याकडे जे लोक विश्वासाने तो पेनड्राईव्ह घेऊन आले होते त्यांना सांगितलं की हे आपण पोलिसांकडे देऊ. पोलिसांमार्फत अनेक जे आहेत ते राजकीय नेत्यांचे संबंध याच्यामध्ये आहेत, त्यामुळे ते आपण मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचू, जे राज्याचे गृहमंत्री आहेत, आणि तिथून जर कारवाई झाली तर मात्र याला कोणी वाचवू शकणार नाही. आणि मग 5 मार्चला रात्री साधारण 11-11:30च्या दरम्यान मी हे व्हिडिओ पाहिले. 6 मार्चला जे आहे ते नगरच्या एसपींकडे हे सगळे लोक तिथे गेले. नगरचे एसपी जे आहेत सोमनाथ घारगे, त्यांनी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने हे प्रकरण हाताळलं. खरं तर आता ह्या गोष्टी आम्ही बोलणार नव्हतो, परंतु आता काल जेव्हा आमच्यावर चुकीचे आरोप झाले त्यामुळे आम्हाला ह्या गोष्टी ज्या काही घडल्या म्हणजे मुख्यमंत्र्यांपर्यंत हे कसं पोहोचलं, तर घारगे साहेबांनी ऑलरेडी शिर्डीमध्ये जो आहे तो खरातने एक गुन्हा दाखल केलेला होता एका महिलेला घेऊन, जो खोटा गुन्हा होता आणि त्या संदर्भात जे आहे ते नगर जिल्ह्यामध्ये तपास सुरू होता. परंतु हे व्हिडिओ एसपींनी बघितल्यानंतर एसपींनी ऍडिशनल एसपींना डीजींकडे पाठवलं आणि तिथून जी आहे ती यंत्रणा हल्ली सीएम कडे हे व्हिडिओ गेले. सीएमने जेव्हा हे व्हिडिओ पाहिले, जे काही सगळं प्रकरण बघितलं आणि अत्यंत गंभीर असल्यामुळं त्यांनी नाशिकच्या पोलिसांना फोन केला आणि नाशिकच्या पोलिसांना
सीएमने सांगितलं की हे प्रकरण दुसऱ्या जिल्ह्यातून आलंय, तुमच्या जिल्ह्यातलं प्रकरण असताना नाशिक पोलीस काय करतायत आणि ताबडतोब याच्यामध्ये कारवाई केली पाहिजे, अशा पद्धतीचे आदेश गृहमंत्र्यांचे म्हणजे देवेंद्रजी फडणवीसांनी दिले. देवेंद्रजी फडणवीसांनी आदेश दिल्यानंतर फिर्यादी महिलेला नाशिकमधनं बोलवण्यात आलं आणि तातडीनं जे आहे ते आपण बघितलं असेल की अशोक खरातला अटक झाली. आणि आमचं हेच म्हणणं होतं की अशोक खरात परदेशात पळून नाही गेला पाहिजे. माझ्याकडे व्हिडिओ आले, मला प्रसिद्धी मिळावी म्हणून पत्रकार परिषद घ्यायची अजिबात नाही, पण अशोक खरातला बेड्या ठोकल्या पाहिजेत. हे जी चेन आहे, हे जे लैंगिक शोषणाचं रॅकेट आहे ते बाहेर आलं पाहिजे. आणि यासाठी जे आम्ही ठरवलं होतं ते यशस्वी झालं आणि मुख्यमंत्र्यांनी सुद्धा तितकंच गंभीरपणे घेतलं. हा म्हणजे या प्रकरणामध्ये सगळ्यात मोठं श्रेय कुणाला द्यायचं असेल तर मी ते मुख्यमंत्र्यांना देईन. देवेंद्रजी फडणवीसांना. देवेंद्रजी फडणवीसांनी याच्यामध्ये लक्ष घातलं, त्यांनी तातडीनं आदेश दिले, खरातला अटकही झाली. आणि आपण बघितलं असतं की कुणाचीही मागणी न करता ज्या दिवशी खरातला अटक झाली त्या दिवशी देवेंद्रजींनी जी आहे ती एसआयटीची स्थापना सुद्धा केलेली आहे. अच्छा, पण आता आपण जो गांभीर्य तो लक्षात घेऊन काही वर्षापूर्वी अशीच काही घटना होती, त्याचे व्हिडिओ मंत्रालयामध्ये पाठवण्यात आलं होतं. जसे की आपलं संतोष देशमुख त्यांच्यावर अन्याय अत्याचार केला, त्यांना ठार मारण्यात आलं, गंभीर दुखापत करून त्यांच्यावर त्यांना इजा पोहोचवली, कसा मारला, कसं काय त्याच्याशी उगाळून घेतलं, असे सगळे व्हिडिओ पाठवले होते. त्यावेळेला मुख्यमंत्र्यांच्या हाती ते व्हिडिओ गेलेले असल्यामुळे तरी सुद्धा त्यांनी ती ऑब्जेक्शन घेतली नाही. माने श्री सुरेश दर्जी यांनी तो प्रकरण ओपन मध्ये केलं, त्यांना व्हिडिओ आलेलं होतं. त्यावेळेला सुद्धा माध्यमांकडून किंवा विधानसभेमधून मुख्यमंत्र्यांनी ते व्हिडिओ व्हायरल झाल्याबरोबर ते काही गांभीर्याने लक्षात घेतलं नाही. त्याची खबरदारी घेऊन तुम्ही जो आता हा जे प्रकरण आहे याची पूर्ण तयारी करून हे पूर्ण व्हिडिओ वगैरे तुम्ही मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवले. कारण की हा नराधम, हा केळीसोना प्रकार करणारा हा भोंदू बाबा अशोक पळून हा विकृत आहे, पण हा इतकी प्रॉपर्टी जमा केली. तर याच्यामध्ये अनेक मंत्री, नगरसेवक, राजकीय, सामाजिक, धार्मिक काही लोक त्याच्या याच्यात जाळ्यात अडकले कसे काय. आणि अडकल्यानंतर आता आमच्यापर्यंत अशी बातमी आहे की त्या व्यक्तीने मलमूत्र पाजलं. इतक्या मंत्र्यांना, इतकं केळीसोना प्रकार. तर किती मंत्री लोक तिथं जाऊन तीर्थाच्या नावाने त्या बाबाचं मलमूत्र पेलेले आहेत. याविषयी त्यांनी काही गंभीर अशी दखल घेता येत नाही का? नाही. आता त्यांच्याकडे जे आता तुम्ही सांगताय पेन ड्राईव्ह वगैरे आहेत, फोटो व्हायरल होत आहेत, त्या फोटोच्या माध्यमातून तरी कळते की बाबा हा तो फोटो कोणाबरोबर पण कोणी काढू शकतो, त्याच्याशी दुमत नाही, फोटो काढू शकतात. पण ह्या गुन्ह्यामध्ये जे रॅकेटमध्ये चालवणार आणि त्या बाबाला प्रोत्साहन देणार आहेत, तर त्या महिला असो, महिला आयोग असो, ते मंत्री असो, यांच्याविषयी आपण अटकची मागणी काही करत आहात? हे बघा, अंधश्रद्धा पसरवण्याचं काम जे आहे ते त्या जे आहे त्या अशोक खरातनी केलेलं आहे. काही व्हिडिओ जे आम्ही पाहिलेले आहेत त्याच्यामध्ये तो जे काय आहे तो स्वतःचं मूत्र जे आहे ते तीर्थ म्हणून काही महिलांना, काही पुरुषांना जे आहे तो देत होता. आणि तुम्ही म्हणताय तसं काही कदाचित मंत्र्यांनी आणि राजकारण्यांनी पण ते पिलेलं असेल. म्हणजे आज आपण ज्यांना मानतो, ज्यांना आपण राजकारणामध्ये आपली सेवा करण्याची संधी देतो, त्यांना स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास नाही का? स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास नाही म्हणून याला हात दाखवायला जातात. तर याला हात दाखवण्यापर्यंत, भविष्यापर्यंत ठीक आहे, तुम्ही त्याच्या इतक्या अधीन गेलात की तुम्हाला कळलंही नाही की आपण चुकीच्या माणसाला सपोर्ट करतोय. अटकेची जेव्हा तुम्ही मागणी करताय किंवा कुठली कारवाई होऊ शकते का, तर याच्यामध्ये ज्या संपादकांनी मला श्रीरामपूरच्या खेमणारांनी 2025 मार्चला फोन केलेला होता, तर ज्या दिवशी त्यांनी बातमी छापलेली होती त्याच दिवशी जे आहे ते रुपाली चाकणकरांचा त्यांना फोन गेलेला होता की अशोक खरात हे प्रतिष्ठित व्यक्ती आहे आणि तुम्ही ही जी काय आहे ती पुराव्यासहित बातमी छापलेली नाहीये, तुम्ही त्यांची माफी मागा. मग आता ही बातमी श्रीरामपूरच्या एका दैनिकात आली, ती कदाचित तुमच्यापर्यंत आताही पोहोचली नसेल, हे प्रकरण उघडकीस आल्यावर पोहोचली. मग इतका त्रास रुपाली चाकणकरांना का झाला? कारण रुपाली चाकणकर त्यांच्या ज्या शिवनिका जे संस्थान आहे, ट्रस्ट, त्याच्या ट्रस्टी होत्या. पण जी बातमी छापली गेली की लिंग पिसाट असणारा, लैंगिक शोषण करणारा कॅप्टन अशोक खरात, मग या संदर्भात तुम्ही महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणून पदावर असताना त्या पीडितेवर खरोखरच अन्याय झालाय का, या कोण पीडिता आहेत, या संदर्भात तुम्ही संपादकांना फोन नाही केला, फक्त अशोक खरातला वाचवण्याचा प्रयत्न केला. म्हणजे तुम्हाला सगळी परिस्थिती माहिती होती की हा लैंगिक शोषण करतो किंवा अनेक व्हिडिओच्या माध्यमातून ही बातमी बाहेर येणार आहे, हे जेव्हा छापलं जातंय तेव्हाही तुम्ही जर प्रेशराईज करताय म्हणजे तुम्ही त्याला कुठेशी तरी पाठीशी घालण्याचं काम केलं. त्यामुळे मला वाटतं की ह्या गुन्ह्यामध्ये
जे म्हणजे काही राजकीय नेते असतील, महिला आयोगाच्या अध्यक्ष असतील, इतर काही उद्योजक असतील, काही प्रशासकीय अधिकारी त्याच्या संपर्कात होते, ज्यांची इन्व्हॉल्वमेंट आहेत त्यांची एसआयटी चौकशी करणार आहे आणि त्या चौकशीत जे काही निष्पन्न होईल त्याच्यानंतर जे आहे ते गुन्हे दाखल होतील. बरोबर. मग आपलं सांगणं असं आहे की आपल्याकडं आपण जेव्हा पेन ड्राईव्ह वगैरे पाठवलाय तर त्यांना वाचवण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांकडनं तर आता होणार नाही, कारण की त्यांना संतोष देशमुखचे केस मधला एक आरोपी सापडत नाहीत. त्याविषयी त्यांच्यावर जनता जनार्दन बाकीचे इतर लोकांनी कोणत्या विश्वासाने पाहावं की तो आरोपी सापडत नाही आणि या गुन्हेगारांना वर्ष झालं तरी त्या संतोष देशमुख यांना न्याय मिळाला नाही. संतोष देशमुख प्रकरणामध्ये अनेक आरोपी अटक झालेत. कृष्णा आंधळे जो आहे तो तेव्हापासून फरार आहे. कृष्णा आंधळे हा नाशिक जिल्ह्यात लपलेला होता, हेही आम्ही त्यावेळेला सांगितलं. वाल्मिक कराड हा अण्णा मोरेंच्या आश्रमात गेला होता, हेही सांगितलं. आश्रमाने त्याला दुजोराही दिला, पण नाशिक पोलिसांनी काहीच कारवाई केली नाही. मुख्यमंत्र्यांनी त्यावेळेला काही कारवाई केली नाही. या प्रकरणात असं झालंय की महिलांचा एक मान सन्मानाचा प्रश्न, महिलांच्या प्रतिष्ठेचा हा प्रश्न होता आणि म्हणून मुख्यमंत्र्यांनी हा संवेदनशील प्रश्न जो आहे किंवा हे जे प्रकरण आहे ते हाताळलं. पुढं ते कितपत घेऊन जातील मला माहित नाही, पण आमचा मुख्यमंत्र्यांवर अजून तरी विश्वास आहे की हे प्रकरण ते दाबलं जाऊ देणार नाहीत. कारण अनेक राजकीय कंगोरे पण आहेत याच्यामध्ये. 1,500-2 हजार कोटीची जी संपत्ती आहे ती अशोक खरातची आहे. तो अनेक वेगवेगळ्या देशांमध्ये जायचा, अगदी वारंवार तो ऑस्ट्रेलियाला जायचा. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला पण त्याची काही प्रॉपर्टी आहे का, कारण आम्हाला असं कळलं होतं की ऑस्ट्रेलियाला तो पळून जाणार होता. त्यामुळे तिकडे मग काही भक्त आहेत का किंवा तिकडे काही त्यांनी करून ठेवलेलं आहे का, तर ही चौकशी जी मला वाटते की एसआयटीची सुरू झालेली आहे. आणि काही पीडिता ज्यांचे व्हिडिओ आहेत आमच्याकडे जी लोक आली होती त्यांच्याकडे पीडितांचे नंबर पण होते. त्यांनी ते तेजस्वी सातपुतेने ज्या एसआयटीच्या आता प्रमुख तिथं नेमणूक झालेली आहे त्यांना ते नंबर दिलेत आणि त्यानुसार पीडितांना चौकशीला बोलवलं जातंय. आपण बघितलं असेल 1-2 दिवसामध्ये 3 पीडिता येऊन गेल्या. त्यातला एक जो गुन्हा आहे तो काल दाखल सुद्धा सरकारवाडा पोलीस स्टेशनला झालेला आहे. जसजशा तक्रारी येतील, जसे स्टेटमेंट रेकॉर्ड होतील आणि त्याच्यामध्ये ज्यांची नावं निष्पन्न होतील त्यानुसार गुन्हे दाखल केले जाणार आहेत. ताई, आपण सांगितलंय की आपल्याला माहितच असेल की करुणा मुंडे जे आहेत, करुणा मुंडेवर जो अन्याय अत्याचार करण्यात आला, धनंजय मुंडे यांनी सुद्धा स्वतःची पत्नी असून सुद्धा तिच्यावर आरोप केले, तिला मारहाण केली. तर धनंजय मुंडेंचे सुद्धा ह्या बोंधू बाबा बरोबर फोटो आहेत. हो, किंवा त्यांच्याबरोबर शेअर केलेला आहे. शेअर केलेले. मग ह्या लोकांचे जे आहेत त्यांचे राजकीय संबंध आहेत या बोंधू बाबा बरोबर, याविषयी आपण काय माहिती देऊ शकतो? हे बघा, करुणा मुंडे जे आहेत त्यांच्यावर धनंजय मुंडेंनी कशा पद्धतीनं त्यांना त्रास दिला, अत्याचार केला किंवा कशा पद्धतीनं त्यांना टॉर्चर केलं या संदर्भात सगळ्यात पहिला करुणा मुंडे माझ्याकडेही आलेल्या होत्या. मी सामाजिक कार्यकर्ते, आम्ही आमच्या पद्धतीनं त्यांना सल्ला दिला किंवा आम्ही त्यांना मदत करण्याचा प्रयत्न केला. परंतु महिला आयोग हा असा होता की जिथं त्यांना न्याय मिळणार होता, जिथून चौकशी लागणार होती, जिथून धनंजय मुंडेंना नोटीस पाठवली जाणार होती आणि म्हणूनच त्या महिला आयोगाकडे गेल्या. महिला आयोगाकडे त्यांनी अर्ज केले, परंतु महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आणि धनंजय मुंडे हे एकाच पक्षात होते आणि धनंजय मुंडे त्यावेळेला मंत्री होते आणि या महिला आयोगाच्या अध्यक्ष आणि प्रदेशाध्यक्ष होत्या. आणि म्हणूनच जे आहे की आपला सहकारी धनंजय मुंडे पक्षातले जे आहेत त्यांच्या विरोधात कारवाई करायची नाही अशा पद्धतीची रुपाली चाकणकरांनी भूमिका घेतली आणि करुणा मुंडेंना त्यावेळेला न्याय मिळू शकला नाही. त्यामुळे आमचं म्हणणं आहे की आता रुपाली चाकणकरांचा राजीनामा झालेला आहे, परंतु त्या पदावर पुन्हा एकदा जर तुम्ही राजकीय व्यक्ती आणली तर ती राजकारण्यांना वाचवणारी असेल. त्यामुळे महिला आयोग जे आहे हे संविधानिक पद आहे आणि त्या पदावर कुठलीही राजकीय व्यक्ती जी आहे ती नसली पाहिजे. तिथं जे काय ते अगदी सामाजिक कार्यकर्ते असतील किंवा अगदी रिटायर्ड IPS अधिकारी, IAS अधिकारी असतील की ज्यांना कामाचा अनुभव आहे अशा पद्धतीच्या महिला किंवा रिटायर्ड जज असतील, अशा ज्या आहेत त्या अनुभव असलेल्या महिला जर तिथं घेतल्या गेल्या तर निश्चितच त्या पदाला न्याय मिळेल. अच्छा, आपण त्या न्यायासाठीच आपण मागतोय. तर ह्या बोंधू बाबांनी जो प्रकार केलेला आहे की अशा ठिकाणी राजकीय नेते भरपूर तिथे गेलेले आहेत, त्यांना ते तीर्थ म्हणून काय मलमूत्र पाजण्यात आलेलं आहे. तर त्याच्यामुळेच हा बाबा जो आगोरी विद्या वगैरे करायचा तर हा काळा काय प्रकारे हो, म्हणजे माझ्याकडे जेव्हा ती माहिती 5 मार्चला आली आणि मला आपल्याला सांगायचंय की म्हणजे लोक किती अंधश्रद्धाळू झाले. ते 21वे शतक आहे, आपल्या महाराष्ट्राला पुरोगामी महाराष्ट्र म्हटलं जातं आणि ईशान्येश्वर मंदिर जे मिरगावला आहे तिथं जे आहे ती आपण बघितलं असेल, काही पूजेचे व्हिडिओ आलेत जिथं ती पिंड आहे, हा पिंडीवर अभिषेक, पिंडीवर अभिषेक वगैरे घातला पाहिजे, काही जणांची श्रद्धा आहे तिथपर्यंत ठीक आहे. परंतु हा ध्यानाला जे आहे ते भक्तांना बसवायचा,
डोळे झाकायला सांगायचा आणि तो सांगायचा की आपण ही जी काही पूजा करतोय त्या पूजेनंतर जे आहेत ते महादेव नागाच्या स्वरूपात दर्शनाला येणार आहेत. आणि ती पूजा होत आल्यानंतर जेव्हा काही आवाज अशोक खरात द्यायचा तेव्हा एक भला मोठा 15-20 फुटाचा जो नाग आहे तो तिथे यायचा आणि तो जो नाग आहे तो ज्या पद्धतीनं अशोक खरात सांगायचा त्या पद्धतीनं तो कोणाला आशीर्वाद द्यायचा, कुठे बसायचं किंवा परत निघून जायचं हे सगळं करायचा. आणि याच्या मागची जी ओरिजिनल स्टोरी आहे ती मला तुम्हाला सांगायला आवडेल की लोक कसे वेडे असतात. म्हणजे अशा पद्धतीचे तिथं नाग येतात, महादेव दर्शन देतात म्हणून गर्दी वाढत गेली, हजारोंची लाखोंची गर्दी वाढत गेली. पण जे लोक माझ्याकडे आले त्यातल्याच एकाने सांगितलं की आम्हीच अशोक खरातला जो आहे तो प्लॅस्टिकचा नाग नाशिकच्या मार्केटमधून आणून द्यायचो आणि तो 15-20 फुटाचा जो प्लॅस्टिकचा नाग आहे त्या नागाला मग नागाचं जसं कातडं असतं तशा पद्धतीचं कापड लावायचं, त्याला डोळे लावायचे म्हणजे तो ओरिजिनल दिसेल. आणि त्याच्यामध्ये जे आहे ते आतमध्ये यंत्र ठेवलेलं होतं ज्याने रिमोटनी ते ऑपरेट करता येईल. आणि मग जेव्हा कधी डोळे भक्त उघडायचे तेव्हा अशोक खरात ज्या पद्धतीनं नागाशी बोलायचा तर तो नाग जो आहे तो त्याचा ऐकायचा. त्या नागाने जर सांगितलं की तुम्हाला आशीर्वाद द्यायचा आहे तर नाग बरोबर तो तुमच्यापर्यंत जायचा आणि त्यांना आशीर्वाद द्यायचा. नागाला जर आदेश दिला यांनी की नाही आता तुम्ही निघून जा तर तो नाग निघून जायचा. का? कारण त्याचा जो रिमोट कंट्रोल होता तो अशोक खरातच्या हातात होता आणि सगळे भक्त डोळे झाकलेले असायचे आणि त्यामुळे ते कधी कुणाला कळलं नाही. परंतु नागराज आणि महादेव साक्षात इथे येतात. अशोक खरातांचं एवढं देवाशी जे आहे ते कनेक्शन आहे. अशा पद्धतीनं भक्त जे आहेत ते तिथं अंधश्रद्धाळू याच्यात फसले गेले आणि तो सुद्धा जे कोणी भक्त फसणारे आहेत मग उद्योजक असतील, राजकारणी असतील त्या सगळ्यांना तो अशा पद्धतीनं चातुर्याने जो आहे तो फसवत गेला. पण रिमोट कंट्रोलवर चालणारा हा भासवून देतोय की माझं आणि महादेवाचं कनेक्शन आहे, तर हा स्वतःलाही देव समजत होता त्यावेळेला. हो 100% म्हणजे अशोक खरातला आता एवढी गुरुमी होती कारण राजकारणी त्याच्या पायाशी होते आणि त्याला वाटत होतं की मीच सर्वेसर्व आहे, मी जे करेल ती पूर्व दिशा. कोणी एखादी महिला जरी विरोधात तक्रार द्यायला गेली तर महिला आयोग यांच्या हातात होता. कुठल्या जर पुरुषांनी किंवा कोणी जर जमिनीच्या बाबतीत काही तक्रारी दिल्या तर अनेक मंत्री याच्या पायाशी होते. एखाद्या विधानसभा मतदारसंघातून कुठली तक्रार आली तर आमदार आणि खासदार यांच्या पायाशी होते. त्यामुळे त्याला वाटायचं की माझं कुणीही काही वाकडं करू शकणार नाही. अशा पद्धतीचा एक गर्व अहंकार जो आहे तो आता खरातला आलेला होता. अच्छा, म्हणजे याच्या माध्यमातूनच हा कधी भोंदू बाबा जादूटोणा किंवा हे काय करतोय तर माननीय श्री आपले उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याविषयी पण असं काय घडलं असेल असं वाटत नाही. कारण की यापूर्वी कधीच मी दादांसोबत पण मी काम केलेलं आहे. आज 15-20 वर्ष त्यांच्या सोबत होतो. मी कामं करत असताना सुद्धा दादांच्या तोंडून मला जादूटोणा किंवा हे गंडे वगैरे याच्याविषयी काही झालं नाही. पण त्यांच्या बंगल्याच्या समोर काही आगोरी विद्याचे फुलं, हळद कुंकू टाकलेले असे दिसेल. तर या संदर्भात या व्यक्तीचा हात असावा. हे बघा आता अजितदादा हे स्पष्ट वक्ते होते, त्यांना त्यांच्या कामावर विश्वास होता. त्यामुळे ते बुवा बाबा यांच्या नादाला कधी लागले नाहीत. आणि हे काम करत असताना जेव्हा इलेक्शन्स आल्या तेव्हा इलेक्शनच्या वेळेला एक जो काही आहे तो नैवेद्य किंवा कुठली तरी काळी जादू केलेले फोटो जे आहेत ते सहयोग सोसायटीच्या बाहेर म्हणजे दादांच्या बंगल्याच्या बाहेर कुणीतरी अघोरी पूजा केलेली अशा पद्धतीचे फोटो आले होते. आता ते अघोरी पूजा ज्यांनी केली त्याचा खराची संबंध आहे का मला माहित नाही. परंतु ज्या अर्थी त्यांचे नेते, त्यांच्या जवळची लोक म्हणजे अगदी महिला आयोगाच्या अध्यक्षा तटकरे तिथं जात होते, जयंत पाटील तिथं जात होते, त्यामुळे त्याचा संबंध कदाचित तपासातच निष्पन्न होईल. पण अशा पद्धतीचा अघोरी प्रकार दादांच्या इथं करण्याची हिंमत जवळच्याच लोकांची होऊ शकते, बाकीचं कोणी करणार. कॅमेरा वगैरे नव्हते का तिथे? कुठे? त्यांच्या बंगल्याचे तिथे होते ना त्या कॅमेऱ्यामध्ये आणि सीसीटीव्ही कदाचित ते रात्री ठेवले गेले, मध्यरात्री ठेवले गेले किंवा कुणी केलं ते कदाचित आता त्याच्यामध्ये पोलिसांनी तपास केला असेल. परंतु त्याचा संबंध खराची आहे का नाही जोपर्यंत आम्हाला डिटेल माहिती पडत नाही तोपर्यंत मी स्पष्टपणे त्या पद्धतीने सांगू शकणार नाही. अच्छा, मग या पुढील जे आहेत त्यांनी जो कार्य केलेलं आहे, एक शेत जमीनवाला त्याला 56 एकर जमीन का काय गुंठे त्यांनी विकलेले आहेत, तर त्याविषयी या भोंदूबाबांनी स्वतःच्या नावावर करून घेतले असताना ज्या शेतकऱ्याचा मुलगा गायब झाला, ज्या दिवशी करार झाला तर त्या करारच्याच दिवशी त्याचा मुलगाही गायब झाला, याविषयी आपण माध्यमांना किंवा मुख्यमंत्र्यांना त्यांचा मुलगा हा गाळ झाला किंवा काय त्याचं झालं असेल बरं वाईट
त्याविषयी चौकशीचे काय आदेश आणि हे बघा, खरात जो आहे तो अनेक जणांच्या जमिनी लुटण्याचं काम करायचा, हडपण्याचं काम करायचा. जे कोणी अडचणीत आहेत, कुणाला 50 लाखाची गरज आहे, कुणाला 1 कोटीची गरज आहे, मग ती जमीन जी आहे ती बक्षीस पत्राद्वारे स्वतःच्या नावावर करून घ्यायची. त्याच्याकडे पैसा असल्यामुळे ते पैसे जे आहेत ते 2-3 टक्क्यांनी जो आहे तो ते तिथं द्यायचा आणि काही याच्यामध्ये तो स्लिपिंग पार्टनर पण व्हायचा. आता काल जेव्हा हे प्रकरण समोर आलं, मला हे प्रकरण माहित नव्हतं, परंतु काल जेव्हा त्या वडिलांनी सांगितलं की माझा मुलगा जो आहे तो गायब करण्यात आला, मग त्याला कोणी ठार मारून टाकलंय का, तर तो जिवंत जर नसेल तर मग याच्यामध्ये त्याला जे काही ठार मारलं गेलं किंवा तो जो काही बेपत्ता झालेला आहे, मग ते खरातनेच मारून टाकलंय का किंवा कुठं गायब केलंय का. हा, तर या संदर्भामध्ये आता SITच्या याच्यामध्ये मला असं वाटतंय की काल जेव्हा टीव्हीवर त्या वडिलांचं स्टेटमेंट आलंय, त्या वडिलांना बोलवून घेतलं जाईल आणि त्या संदर्भात खराची चौकशी केली जाईल. परंतु लैंगिक शोषणाचा मुद्दा, जमीन हडपण्याचा मुद्दा, अवैध सावकारकी, अनेक असे वेगवेगळे विषय आहेत की ज्याच्यामध्ये खरात अडकू शकतो. आता मात्र खराची सुटका होणार नाही. अच्छा, आपल्याकडनं जनता जनार्दन जी आहेत या बोंधू साधनांच्या नादी जे लागलेले आहेत त्याविषयी आपण जनतेला काय सांगू इच्छिता? मी जनतेला पुणे डिजिटल मीडियाच्या माध्यमातून आपल्या या सगळ्या जनतेला आव्हान करेन की देवावर विश्वास अनेकांचा असतो. मी आध्यात्मिक आहे, मी काही नास्तिक नाही. आपली श्रद्धा कुठल्या तरी गुरुवर निश्चितच असावी, पण ती अंध अजिबातच नसली पाहिजे. आणि आपला स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास असेल तर निश्चितच आपण एखाद्याच्या आहारी जात नाही. आपण इथं जर बघितलं तर अनेक जण त्याच्या आहारी गेलेले आपण पाहायला मिळाले. त्यामुळे एवढ्या आहारी जाण्याचं काही कारण नाही. आणि जेव्हा तुम्ही अशा पद्धतीची अंधश्रद्धा एखाद्या गुरुवर किंवा एखाद्या चुकीच्या माणसावर ठेवता, तो तुमचा गैरवापर करतो किंवा त्याचा जो आहे तो आपण बघितलं असेल तर तो गैरवापर किंवा त्याचा चुकीचा फायदा जो आहे तो तिथं घेत असतो. त्यामुळे अशा कुठल्याही चुकीच्या लोकांना किंवा बंधू बाबांच्या नादाला लागू नका. लागलात तरी तिथल्या तिथं जर तुम्हाला सत्य परिस्थिती कळाली तर तुम्ही संबंधित पोलीस स्टेशन किंवा जवळच्या लोकांना किंवा सरकारी यंत्रणांना कळवा, की जेणेकरून आता जसं आपण म्हणतोय की याच्यामध्ये 100 ते 150 व्हिडिओ, तर माझ्याकडे पेनड्राईव्ह घेऊन लोक आलेले होते, पण त्यांचं असं म्हणणं होतं की कमीत कमी 500 व्हिडिओ आहेत आणि 1,500हून अधिक महिलांबरोबर हे लैंगिक शोषण झालेलं आहे. म्हणजे किती मोठं रॅकेट किंवा किती मोठा हा जो आहे तो ज्या पद्धतीचा अत्याचार होता तो तिथं दैवी म्हणजे जिथं आध्यात्मिक ठिकाण आहे तिथं हे घडत होतं. पण असे जर कुठं ठिकाण असेल किंवा कुठं चुकीचं घडत असेल तर निश्चितच तुम्ही समोर या, आव्हान करा, जेणेकरून आपल्या घरातल्या ज्या काही महिला तिथं जातात विश्वासाने, श्रद्धेने, त्यांची फसवणूक होणार नाही आणि त्यांची इज्जत जी आहे ते कोणी लुटण्याचा प्रयत्न करणार नाही. नमस्कार, आपण गोमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा संस्थापक आपल्या ताई जे आहेत तृप्ती देसाई यांची आज आपण दिलखुलास बातचीत केली आहे आणि सत्य प्रतिज्ञा जी सत्य घटना घडलेली आहेत त्याविषयी आपण त्यांच्याकडनं माहिती घेतली. पुणे डिजिटल मध्ये आपण माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू.